सुधीर काका, तुमच्याबद्दल असं म्हणलं जातं की तुम्ही जे एस्टॅब्लिश्ड नट आहेत त्यांच्याशी खूप छान वागता, पण जे नवीन आहेत त्यांच्याशी फार फटकळपणे वागता असं म्हटलं जातं. असं आहे का खरं? असं नाही. काही आता जर समजा एक दिलीप आहे, विक्रम आहे, अशोक आहे किंवा डॉक्टर लागू आहे, प्रशांत आहे किंवा असे जे काही सिनियर नट आहेत त्यांना काही गोष्टी सांगायला लागत नाहीत. पण नवीन आलेला नट, तो नट येताना उत्साहाने येतो आणि जरा काही मिळालं त्याला की तो निघून जातो. त्यामुळे थोडं ना त्याला एकदम डोक्यावर बसून चालत नाही. प्रॉब्लेम असा झालाय, ही जी मंडळी आहेत ती तेवढा मोबाईलचा वापर करत नाहीत मला विचारशील तर. आणि नवीन आलेला मुलगा आणि तो इतका मोबाईलचा वापर करून उशिरा येणं, शिस्त नसणं हे करतो. त्यामुळे जरा थोडा हे करायला लागतं. म्हणजे तो 2 वेळा उशिरा आला, मग तू काय बोलला नाहीस ना तर तो डोक्यावर मुतेल. मग आता कसं मगासपासून मला सुधीर भटांशी बोलल्यासारखं वाटत होतं, आता वाटायला. मोहन जोशींनी तुमच्याबद्दल जे म्हटलं की तुम्ही प्लंबर म्हटलं होतं तुम्हाला, त्यांनी ते का म्हटलं होतं? त्याला माहिती आहे माझा इंटिरियरचा धंदा आहे 30-35 वर्ष. त्याला सगळं माहिती आहे. पण काय होतं, त्याला एक काही बुच मारायची होती मला. तर त्याने मी बुच मारल्यानंतर तो मला प्लंबर म्हणाला. आता काय करू? पण मग तुम्ही सुद्धा मोहन जोशींना ड्रायव्हर म्हणाला होता? हो, कारण तो नाटकाच्या अगोदर ड्रायव्हर होता, टेम्पो होता त्याचा. मी आता खरं सांगायला गेलं, त्यांनी काय मला म्हटलं, मी त्याला काय म्हटलं, त्याच्यापेक्षा खरंच सांगतो, मोहन जोशी माझ्याबरोबर 12-13 वर्ष काम करायचा. त्यांनी माझ्याबरोबर 6 नाटकं केली. त्यांनी माझ्याबरोबर जवळपास 1,500 ते 2,000 प्रयोग केलेत. त्यांनी माझ्यावर 2 फॉरेन दौरे, दुबई दौरे सगळे केले. कळलं का? आता जेव्हा त्याचं आणि माझं काही त्याच्या स्वभावामुळे नाही, पण त्याच्या या बेशिस्तीमुळे पट्टेन असं झालं, तर मी स्वतः लांब हे केलं. ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर माझा मोहन जबरदस्त दोस्त होता. जबरदस्त असं काम म्हणजे एक काय झालं, ते लांब, ते वादामुळे लांब नातं झालं. खरं सांगायला गेलं तर मला भांडण करायला आवडतच नाही. पण त्यांनी काय 2-4 वेळा माझ्या खपळ्या काढायला सुरुवात केल्यानंतर ते जरा रक्त व्हायला लागलं ना. पण आता खपली धरली ना परत? नाही, आता मी ठरवलं काय बोलायचंच नाही. खपली धरेल नको धरेल. आता जे नाट्य संमेलन झालं त्याच्यामध्ये तुमची देखील अनुपस्थिती एक निर्माता म्हणून लोकांना खुपली. हो, म्हणजे आता काय कोणीच निर्माते गेले नाहीत. जास्त 90% निर्माते गेले नाहीत. कारण त्यांनी काय कधी आम्हाला निर्मात्यांना असं धरलंच नाही. कळलं का? कारण खरं सांगायला गेलं तर नटांनी थिएटर नाही बांधलंय. थिएटर बांधताना माझा मेजर वाटा आहे त्या थिएटरमध्ये. कळलं? मग त्यात मला कधीच अध्यक्षपद नाट्य परिषदेचं आणि असं काय नको होतं. पण कोणी अध्यक्ष, मी नेहमी त्या थिएटरसाठी आणि त्या नाट्य परिषदेसाठी काम केलंय. मी जुन्या टायमाला जेव्हा अशोक सराफ, विक्रम गोखले जेव्हा नाटकात परत नव्हते, तेव्हा त्या राजा गोसावी, नंतर अश्विनी भावे या सगळ्यांना घेऊन मी लग्नाच्या बेडीचा दौरा केला, सक्सेसफुल. कळलं? आणि तेव्हा 7-8 लाख जमवले. किंवा एक मच्छिंद्र कांबळीने एक स्कीम काढली होती की नाटकात पर माणशी 1 रुपया जमा करायचा. त्यात मी 2.25 लाख रुपये 1.5 वर्षात जमवलेले. तुला कळलं का? मुद्दा असा आहे की मला आता ते वादच नको आहेत, म्हणून मी नाट्य संमेलन गेलो नाही. कारण पण उषाताई, हे एकंदरीत नाट्य संमेलनावरती जी वेळ आली की आता त्यांनी ठराव केला की प्रत्येक आर्टिस्टला कंपल्सरी यायलाच पाहिजे असा एक ठराव मांडला गेला, तर कोण का जात नाही? तुम्ही देखील गेला नाही? मी जात नाही, कारण आम्हाला त्यांच्यात काय काय इव्हेंट करतात, कधी बोलवत नाही. कारण त्यांच्या लाडक्या असतात, लाडके असतात, त्यांनाच घेतलं जातं. मी कशाला आपली अशी जाऊ बसायला? त्यापेक्षा मी जातच नाही. मला दुसरे कामधंदे खूप आहेत. तुम्हाला वाळीत टाकल्यासारखं वाटतं का? बाजूला टाकल्यासारखं वाटतं? हे वाळीत टाकणारे कोण? मी त्यांना वाळीत टाकते. हे कोण? तुमच्यावरती अनेक लोकांची करिअर्स घडवल्याचा जसा तुम्हाला एक शाबासकी मिळते, पण तशीच अनेक लोकांची करिअर्स बिघडवल्याचे देखील तुमच्यावरती आरोप होतो. मला नाही वाटत. काही लेखकांनी तुमच्यावरती हल्लाबोल केलेला होता. हे उगाच कोणतरी आला ना की दुसऱ्याला काहीतरी चिखल उडवायचा ना, त्याच्या पलीकडे. बरं, पण मग चिखल उडवताना मग तुम्ही पण उडवला होता सुनील बर्वेंवरती, ज्यावेळेला त्यांनी परत नाटक ज्यावेळेला काढलं आणि मग निर्माते झाले त्यावेळेला. मी नाही चिखल उडवला. विषय असा होता तिकीट दराचा. तर मी सांगितलं की मी 150 रुपयांनी तिकीट करतोय. कळलं काय? आता मी निर्माता संघाचा अध्यक्ष आहे. माझी आजही अशी इच्छा आहे की मराठीचा नाटकाचा दर 100वरून 150 झाला, तो फटकन 300, 250, 200 असा होऊ नये. मराठी माणसांना, मराठी प्रेक्षकाला नाटक परवडायला पाहिजे. कळलं का? आणि सुनील बर्वे माझा एक सपोर्टेड आणि चांगला मित्र आहे. त्यामुळे काय होतं, तो वाद होता ना, काही काही लोकांना उगाच
हे बघ, आपला जर वाद आहे तो बाहेर गेल्यानंतर संपला. जेव्हा विषय आला तेव्हा मी माझं मत मांडलं. उषाताई, तुम्ही एवढं छान नाचता हिंदी गाण्यांवरती, तुम्ही मराठी गाण्यावर का नाही नाचत? हे ज्यांनी विचारलं ना त्यांना सांगा, तुम्ही तिला कधी बोलावलं का? हिंदीवाल्यांनी मराठीत बोलवलं. आता मी आयटम गर्ल बोलायचंच नाही. मराठीतला एखादा आयटम सॉन्ग? मराठीत इतके इव्हेंट झाले, इतके बक्षीस समारंभ झाले, कधी मला स्टेजवर बोलवलंय? मी जे सांगितलं ना, माझ्याकडे चमकोगिरी नाहीये. मला जाता येत नाही पुढे पुढे. तू काय करतोस रे? गुड मॉर्निंग, काय तुझं काय चाललंय? हे मला बघ ना रोल. कधीच नाही. पण तुम्ही एखाद्याला प्रेमाने हाक जरी मारली ना तरी देखील त्याला भीती वाटते. म्हणजे तुम्ही अशा एकदम धराऱ्याची प्रतिमा. आदरयुक्त भीती असेल. म्हणजे एकदा मला दिलीप कुलकर्णी जेव्हा होता आणि आम्ही चाळ नावाची वाचाळ वस्ती करत होतो आणि सगळे त्यात सगळे होते ना मराठीतले, तेव्हा आम्ही सगळे असे बसले होते. त्यावेळेला दिलीप पण होता ना त्यात. तर आम्ही असं बोलता बोलता मला दिलीप म्हणाला, उषा तू जर चुकून कोणाला म्हणालीस की तू मला आवडतोस तरी तो पळेल म्हणा. काय माहिती नाही. एक तर त्याला तो धक्का असेल, आवडणं, उषाला आवडणं हा एक धक्का असेल, आणि दुसरी आदरयुक्त भीती किंवा नको बाबा हिचे डोळे बघितल्यावरच भीती वाटते असं काय. एनिवे, आमच्या ह्या सेगमेंटमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक छान वेगळं पॅरडी सॉन्ग बनवलेलं असतं जे आमचा जसराज आणि बँड सादर करतो कायम. तर ऐकूया आणि त्यानंतर तुमची रिएक्शन ऐकूया. तुम बोलोगे तो बोलोगे कि बोलते हैं, तुम बोलोगे कि बोलोगे कि बोलते हैं. एक मेम शॉप है, साथ शॉप भी है. एक मेम शॉप है, साथ शॉप भी है. मेम शॉप डेंजर डेंजर है, शॉप भी बहुत कड़क है. भेजा हॉट हॉट है, दिल सॉफ्ट सॉफ्ट है. दुनिया चाहे कुछ भी बोले बोले, गोपाल दुनिया चाहे कुछ भी बोले, हम कुछ भी बोलेगा, कळगा. तुम बोलोगे तो बोलोगे कि बोलता है, तुम बोलोगे तो बोलोगे कि बोलता है. तुम बोलोगे तो बोलोगे कि बोलता है. हमरा एक पड़ोसी है, हमरा एक पड़ोसी है. नाम इसका जोशी है, नाम जिसका जोशी है. वो त्रास हमको देता है, त्रास हमको देता है, पर हमको मजा आता है, पर हमको मजा आता है, बहुत मजा आता है. तुम बोलोगे तो बोलेंगे कि बोलता है, तुम बोलोगे तो बोलोगे कि बोलता है. तुम बोलोगे तो हम बोलोगे तो हम बोलोगे तो बोलोगे कि बोलता है. कैसा वाटलं? मस्त मस्त. आपको कुछ बोलने का है इसके ऊपर? नाही. हमारा एक पड़ोसी है जिसका नाम जोशी है. जोशी है. आपण आपला दरवाजा बंद किया.